कोकाटेच्या प्रकरणामध्ये न्यायालय असं म्हणतं आहे की जर कोकाटेंना दोषी पकडलं तर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील आणि जनतेचा पैसा जो आहे तो या ठिकाणी वेस्ट जाईल. जनतेचा पैसा वेस्ट जाईल ही भूमिका वेगळी, परंतु असं जर होत गेलं तर लोकप्रतिनिधीमध्ये असं सतत कार्य करण्याची प्रवृत्ती बाळगावेल, तीही महत्वाची आहे. शेवटी तीही थांबवण्याची आवश्यकता आहे. निवडणुका होतील नाही होतील हा वेगळा मुद्दा आहे, परंतु जर अशा पद्धतीनं न्यायालयाने दोषी नाही ठरवलं किंवा न्यायालय दोषी असूनही निवडणूक अँगलने न्यायालय हा विचार करत असेल तर मला असं वाटतं हा कायदाच बेसिक लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीनं त्यांनी चुकीचे काम करू नये त्याच्यासाठीचा कायदा आहे. आणि म्हणून जी काही कार्यवाही कायद्यात आहे त्या दृष्टीनं ती कारवाई झाली पाहिजे. दुसरं नाना पटोलेंचं पण वक्तव्य आलेलं आहे. काय नाना पटोलेंचं वक्तव्य असं आलंय की या सगळ्या मध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्यासोबत यावं. आता भाजपा निवडणुकीत पुढे उभा राहणार नाही अशी त्यांची व्यवस्था करून ठेवणार आहे. त्यामुळे बिघडलेलं काहीच नाही, अजून काँग्रेसकडे यावं आणि दोघांनी आपल्या खुर्चीवर आपल्या ज्या पहिल्या खुर्चीवर यायचं आहे त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करावं असं नाना पटोले म्हणतायत. मला असं वाटतं या म्हणण्याला कोणता राजकीय अर्थ नाहीये, कारण असं ज्या पद्धतीनं आता महाविकास आघाडी काम करते तेही काम करतात म्हणजे सत्तेसाठी मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार आहे हा प्रश्न म्हणजे आमच्या संघटनेच्या मनात राहील. त्यामुळे या भूमिकेला फार राजकीय अर्थ किंवा महत्व असं मला तरी वाटत नाही. दुसरं असं की संजय राऊत सकाळी बोलताना असं म्हणालेले आहेत की एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसकडेच चालले होते, पृथ्वीराज चव्हाणांना विचारा, अहमद पटेल आता नाहीत, पण दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा ही झाली होती. इथं बरेच जण म्हणतात की ज्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होती त्या काळातच अशा काही घडामोडी चालू होत्या असं बरेच जण म्हणतात. आता संजय राऊत साहेबांना याच्यातलं जास्त माहिती असेल, मला याच्यातली कमी माहिती आहे, परंतु अशी चर्चा निश्चित होती. एकनाथ शिंदे जाऊ शकत होते काँग्रेसकडे त्यावेळेस असं म्हणत होते लोक, बाकी तर मला डिटेल्स काय माहिती नाही. हलाल आणि झटका मटणाचा विषय परत रंगताना दिसतोय, कारण आता नाशिकमध्ये सर्व खाटीक संघटना पुढे येऊन आम्ही हलालच मटण विकणार असं बोलताना वडेट्टीवार यांनी सांगितलं की हे राणे कुटुंब दाबून हलाल मटण खाताना ते व्हिडिओ तुम्हाला भेटतो. मला काय याच्यातला हलाल आणि दुसरं काय झटका मला याच्यातलं काही जास्त ज्ञान नाहीये, परंतु मला असं वाटतं ज्याला हलाल खायचं किंवा ज्याला झटका, ज्याला जे काही करायचं व्यक्ती स्वातंत्र्य त्याने ते करावं, कोणी काय खावं. आता ते राणे वेडे झाले म्हणून काय आपण वेडं व्हायचं का असं माझं मत आहे. त्यांना काय म्हणायचं म्हणून द्या, जनता जे करायचं ते करत असते, ज्याला जे करायचं ते करावं जनतेने. पण हा वाद पेटवण्याचा विषय नितेश राणेंना महाराष्ट्रात योगी व्हायचं आहे अशी सुद्धा टीका केली जाते. असं योगी बिगी होत नसतं, भूमिका घेतलं ना. योगींचं कॉन्ट्रीब्युशन काय कमी आहे का? त्यांची एक परंपरा आहे गोरखपूरच्या त्यांच्या गादीची, ती परंपरा चालवत योगी पुढे आलेली आहे. आणि योगी काही आजही समजा योगींना वाटलं आपल्याला खुर्चीवर नाही बसायचं किंवा नाहीच बसायचं झालं तर ते जाऊन त्यांच्या गादीवर बसू शकतात. एवढं त्यांचं एक म्हणजे आध्यात्मिक साधना पण आहे. मला वाटतं नुसतं राजकीय भूमिका घेऊन काही कोणी योगी बनत नसतं. योगीला योगीच शब्द त्याला असला पाहिजे माणूस. ही काही योगी म्हणता येईल का यांना? यांनी काय मला असं वाटतं कोणाच्या डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, परंतु असं काही होत नसतं. एक सोडलेले काही असतात ना, उगाच टाकून बघायचं. त्या भूमिकेला कोण भारतीय जनता पार्टीचा एखादा माणूस सपोर्ट करतो ना पाहिलं का आपण? कधीच नाही. माणिकराव कोकाटेंच्या आमच्याकडे आम्ही पाठिंबा देऊ एकनाथ शिंदेचं नाना पटोलेचं ते पण झालं. ही जी आक्रोश मोर्चाच्या नावाने उस्मानाबादला एका व्यक्तीनं पैसे उकळले होते. कशाच्या नावाने? आक्रोश मोर्चाच्या नावाने, मराठा आक्रोश मोर्चाच्या नावाने पैसे उकळले होते. तर तो पैसे उकळणारा व्यक्ती तो धसांचाच कार्यकर्ता आहे. धसांनी मान्य केले तो माझाच कार्यकर्ता आहे, मात्र पैशांसाठी मी काही कुठं पत्र वगैरे दिलं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे.
कोणी गैरव्यवहार असा केला असेल तर कारवाई व्हावी. पण मला असं वाटतं असे मोर्चे काढताना, विशेषतः मराठा क्रांती मोर्चाचे मोर्चे निघत असताना मराठा समाजातीलच किंवा अन्य मराठा समाजाला पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. असं कुठं कोणाकडून 2 पैसे जमा कर, घे, दे असा प्रकार कुठंच झालेला नाही आहे. असा कुठं झाला असेल समाजाच्या नावात तो चुकीचा आहे. शेतकरी आत्महत्यांचा आकडा समोर आलाय. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यात 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मकरंद जाधव यांनी दिली. आता हे सरकार आल्यापासून 8,000च्या वर आत्महत्या घडलेल्या. परवाची बुलढाण्यातली एका आदर्श शेतकऱ्याची जी आत्महत्या खरं तर मनाला चटका लावणारी आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका व्यक्त केली, या वेदना महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याच्या आजच्या घडीला आहे. त्यांनी त्या वेदना आत्महत्या करताना व्यक्त केल्या. सरकारला अजूनही पाझर फुटत नाही अशा प्रकारची स्थिती. सरकार नुसतं घोषणा करत होतं आत्महत्या मुक्त करू, असं करू, परंतु आत्महत्या उलट वाढत आहेत. याला कारण सरकारचं धोरण आहे. मी नाराज वगैरे काही नाही असं जयंत पाटील म्हणाले. मला आता बोलायची चोरी झालेली आहे. बरोबर आहे. मला आता भेटणं बोलणं काही चुकीचं थोडी असतं. कोणी भेटलं समजा तर राजकीय एकमेकाच्या विरोधक आहोत आपण, पण तो भेटल्यावर कोणाला नमस्कारी न केलं पाहिजे, 2 शब्दांनी बोललं पाहिजे. येतं काय मला असं वाटतं त्याच्याविषयी टोकणं कोणाला तेही चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. एकनाथ शिंदेचं वक्तव्य आहे की विरोधकांनी आता विकासाच्या रंगात सहभागी व्हावं. आम्ही आहोत ना सहभागी. आम्ही कुठे विरोधात आहे. फक्त तुम्ही त्याच्यातून भ्रष्टाचार करणं, स्वार्थ साधणं हे बाजू जर तुमची फार स्वच्छ नितळ भूमिका असली तर या राज्याचा विकास व्हावा असं आम्हाला काही वाटत नाही. अशाला थोडी भाग या राज्याचा विकास झालाच पाहिजे. पण तुमची भूमिका विकासाची आहे का स्वार्थाची आहे का कॉन्ट्रॅक्टरचं भलं करण्याची ते एकदा आम्हाला कळू द्या. ती तर आम्हाला दिसत नाही स्पष्ट स्वच्छ कुठे. लाडक्या बहीण योजनेत पैसे टाकण्यासाठी राज्य सरकारने जवळपास सगळ्या खात्यातला निधी कपात केला. अनेक ऑफिसेसचे खर्च सुद्धा कमी केलेले. कसं वाटतं आणि याबद्दल तक्रार होत नाही, कोणी नाराजही होत नाही निधी कापला नाही. आता खरं तर त्यात आता विशेषतः सामाजिक न्याय या विभाग, संजय गांधी निराधार योजनेचे 4-4 महिन्यानं पैसे नाही मी ऐकलं आता. संजय गांधी निराधार योजनेची जर असं असेल तर एकीकडे एकाच्या तोंडातून काढणं दुसऱ्याच्या तोंडात घालणं याच्यातून काय फार काही हीच साध्य होत नाही. मला वाटतं संजय गांधी निराधार योजनेसारखी योजना ही अतिशय महत्वाची योजना आहे. हिचेच पैसे मागच्या 4 महिन्यानं दिले नाही अशा प्रकारची माहिती कानावर आहे. कोणी आमदार मंत्री नाराज होताना दिसत नाही. कशावर काय करणार आहे. सगळी हुकुमशाही चालू असल्यावर कोण नाराज होणार आहे. आता कित्येक लोकांना अजून OSD नाही, कित्येक लोकांना अजून PS नाही, कित्येक लोकांच्या खात्यातल्या साध्या क्लर्कच्या बदलीचे अधिकार नाही, कित्येक खाते एक जणाकडे प्रशासन एक जणाकडे मंत्रालय. अजून सांगायला बऱ्याच गोष्टी आहे. खाते मंत्री वेगळे, प्रशासन दुसरा मंत्री चालवतो, अशा प्रकारची स्थिती. त्यामुळं मंत्र्यांना आता त्याला कारणही त्यांच्या इंटरनल असू शकतात, परंतु आत्ताच्या घडीला मला वाटत नाही कोणी मुक्तपणे काम करू शकतं किंवा करत आहे. कुणाचा वाचा सरकारचा करू दिला जात नाही. सरकारचा असेल, भारतीय जनता पार्टीची सिस्टीम असेल ती. ठिबकच्या बाबतीमध्ये जे ओपनचे जे शेतकरी आहेत किंवा एकंदरीतच सर्व शेतकरी आहेत त्यांचं जे ठिबकच्या नवीन स्कीम त्यांना मिळतच नाही, म्हणजे त्याचा लॉटच काढला जात नाही. पहिलेच अनुदानाचे पैसे शिल्लक आहेत शेतकऱ्यांच्या सरकारकडे. आता नव्यानं कुठल्याही प्रकारची मंजुरी दिली जात नाही ठिबकसाठी. हे फक्त ठिबकसाठीच नाहीये. सरकार फक्त घोषणा करतं, प्रत्यक्षात तशा घोषणा नाहीये. तशा प्रत्यक्ष सद्यस्थिती मागेल त्याला सौरपंप म्हणतं, मोठ्या प्रमाणावर वेटिंग आहे. मागेल त्याला शेततळं म्हणतं, त्याला मोठ्या प्रमाणावर वेटिंग आहे. मागेल त्याला तुषार होत नाही. आपण बोललेलं मागेल त्याला ठिबक मिळतच नाही. कित्येक अजून मला वाटतं 2-3 वर्षाचे जुने अजून आर्थिक तरतूद झालेली नाही, तर नवीन तर होण्याचा प्रश्नच नाही. कित्येक लोकांनी ऑनलाईन अर्ज केले परंतु त्याचा अजून ड्रॉ निघाला नाही. ड्रॉ निघाल्यानंतर ज्याचे राहिले त्याची सेकंड लिस्ट यायला पाहिजे, परंतु पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज भरावा लागतात. कित्येक लोक 2-2, 3-3 वेळेस फॉर्म भरूनही त्यांच्या ड्रॉमध्ये नाव निघत नाही. परिणामी मला असं वाटतं असे शेतकरी मग वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळ्या आत्महत्यासारख्या प्रकाराकडे प्रवृत्त होत आहेत. रोजगार हमीचे मस्टर पण भरले जातात पण त्याचे हप्तेच पडत नाही, पैसे मिळत नाही.
तेव्हा ज्या पद्धतीनं रोजगार हमी योजनेमध्ये मागच्या काळात राज्यांनी मिसयूज या पैशाचा केलेला आहे. रोजगार हमी योजना बेसिक रोजगार निर्मितीसाठी आहे, विकास कामासाठी नाही. या रोजगाराच्या माध्यमातून विकास व्हावा अशा पद्धतीनं ही योजना आहे. परंतु या राज्यामध्ये 90-10, 95-5 अशा पद्धतीनं वेगवेगळे काम झाले. 90-10 म्हणजे कुशल अकुशलचं बोलतोय मी, 95-5 कुशल अकुशलचं बोलतोय. आणि याचे सगळे प्रमाण राज्यांनी बदलले आणि मला वाटतं केंद्राने या बाबतीत राज्याला कडक समज दिलेली आहे. त्याच्यामुळं अनेक प्रकारचं रोजगार हमी योजनेचे जे काही आर्थिक तरतुदी जी व्हायला पाहिजे ती अजून होत नाहीये. याला कारण राज्याच्या त्या विभागाने या विभागात केलेलं वेगवेगळ्या पद्धतीनं नियम कायदे तोडून केलेले काम. कवर काढायचं म्हणतात, काय तुमचं म्हणणं आहे? अशा भूमिकेला काही अर्थ नाहीये. कोण म्हणतं काढायचं? भाजपचे अनेक आमदार. मग जाऊन काढा म्हणा ना, तुमच्यात दम आहे तर काढा, काय प्रॉब्लेम. शिरसट म्हणतायत, नितेश राणे म्हणतायत, अनेक हिंदुत्व. हे भावनिक मुद्दे मला असं वाटतं हे भावनिक मुद्दे आहेत. हा इतिहास संपविण्याचा प्रकार आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाची कबर कशासाठी नेमली होती? मग शिवाजी महाराज चुकले होते का? इतिहास तर राहायलाच पाहिजे ना. या अफजल खानाचा इथंच कोतळा काढला आणि त्याला इथंच गाडला, सांगता आलं पाहिजे ना. या औरंगजेब इथं या महाराष्ट्र लुटायला आलो होतं पण त्याला इथंच गाडलं, या रत्नापूरला खुलतारला, हे सांगता आलं पाहिजे ना. मला वाटतं इतिहास संपवण्याचं एक षडयंत्र या सगळ्या माध्यमातून रचलं जातं. चूक आहे, बरोबर आहे. मला सांग, उद्या औरंगजेब आणि शिवाजी महाराजच नव्हते असं म्हटलं तर काय करावं? औरंगजेब नव्हते म्हणजे शिवाजी महाराजांचं अस्तित्व सहज नाकारता येतं. दादा ते सही गलत आहे. MIDC मध्ये उद्योजकांना ब्लॅकमेल करणं, RTI टाकणं, त्रास देणं अशा बऱ्याचशा तक्रारी येत आहेत. मुख्यमंत्री बोलले आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, त्यांना आम्ही सोडणार नाही. मुख्यमंत्र्याचेच लोक आहेत त्याच्यात, कोणावर कारवाई करणार? काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? हे पहा, मला सुद्धा जो नियमाने कायद्याने चालतो त्याला कोणी काही करू शकत नाही. असे प्रकार का होतात की आपण हे नियम कायद्याने चालत नाही. ह्या दोन्ही गोष्टी ह्याच्यात विचार केला पाहिजे. जो इमानदार आहे, जो प्रामाणिकपणे नियमाने कायद्याने काम करतो त्याला अशी माहितीच्या अधिकाराचा कोणताही फरक पडत नाही. जो नियम तोडून चालणार त्याला माहितीच्या अधिकाराचा फरक पडणार. त्यात काय चूक आहे? मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने विभागीय आयुक्त, IG आणि सगळ्यांची बैठक झाली मागच्या आठवड्यात आणि त्याच्यात उपाययोजना करण्याचे आदेश दिले. करावे ना. कोणी थांबवलेलं? कोणी विरोध केला का उपाययोजनेला? कोणी विरोध केलाय का? अशा पद्धतीनं ब्लॅकमेलिंग करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावीच. पण अशाही लोकांवर कारवाई व्हावी की वेठ भिकारीसारखं कामगाराला वापरतात, त्याचं बोट तुटतं, त्याचा हात तुटतं, तरी त्याला कोणी विचारत नाही. चूक आहे का बरोबर आहे? सांगा ना मला तुम्ही. एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या कामगाराचा हात गेला, कंपनीवाले लोक त्याला दवाखान्यात मोठ्या मुश्किलीने नेऊन टाकतात, नंतर त्याला फुकट बघत नाही. असे पण प्रकार आहे ना. ह्या प्रकाराकडे सुद्धा सहानुभूतीपूर्वक माणुसकीनं बघितलं पाहिजे. कंपनीला नुसतं प्रोडक्शन कमवणं एवढंच पाहिजे आणि बाकीच्या माणसाचा जीव असा. आता कित्येक इथं स्फोट झाले, 5-6 लोक मेले, काय कारवाई केली? मग कंपनीवर कारवाई नाही व्हायला पाहिजे? ती सरकार एकीकडे ती भूमिका घेत नाही आणि बाकी याच्यावर कारवाई करून त्याच्यावर करा ना कारवाई. का करत नाही मग? दादा याला जोडून संतोष देशमुख हत्या प्रकरण हे पवन ऊर्जा प्रकल्पातून झालं. हे 2-3 महिन्यापासून आपण बघतोय, सगळं सुरू आहे. असं असताना या बैठकीत देखील धाराशिव, जालना आणि बीडमधील जे पवन चक्की जे कंपनीवाले आहेत त्यांनी म्हटलंय की आम्हाला अजूनही खंडणी मागितली जाते आणि आम्ही वैतागलोय. या 3 महिन्यात सरकारने धडा घेतला नाही असं प्रकार नाही. असं खंडणी मागणाऱ्याची तक्रार केली पाहिजे. अशा कंपन्या, काम करणाऱ्या कंपन्यांनी सुद्धा तक्रार करण्याची हिंमत दाखवली पाहिजे. आणि मला वाटतं अशी हिंमत दाखवली तर कोणी काही करू शकत नाही. पोलिसांना कारवाई करावीच लागते. राज्यात पळवी विमा योजनेत जे आहे तर बनावट असल्याच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. जालना जिल्ह्यात 23% बनावट अर्ज आल्याचं समोर आलं. बऱ्याच जिल्ह्यात झालेलं आहे की तेवढ्या फळबागाच नसताना त्याचा विमा काढला गेला.
एका ठिकाणी तर 400 एकरच्या जागी 4000 एकरचा विमा काढलेला आहे. म्हणून हे प्रकार घडलेले आहेत. याला CSC सेंटरमधून असे प्रकार घडलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यात एका गावात एकाच शेतात 5 वेळेस विमा काढलेला आहे. मी हा मुद्दा सभागृहात नुकत्याच अधिवेशनात मांडलेला आहे. म्हणून या विमा विषयामध्ये सरकारने पूर्णपणे, मी कडक शब्द नाही वापरणार, परंतु शिस्त आणण्याची आवश्यकता असं मला वाटतं. ज्याला आवश्यकता आहे त्याला विमा भेटलाच पाहिजे. विमा उतरवताना अशा पद्धतीनं जमीनच नसताना विमा काढला गेला असे प्रकार घडलेले. फळबागामध्ये हे प्रकार जास्त घडले. बस संस्थेचे घोटाळे अनेक दिवसापासून बाहेर येतात. आता न्यायदाता मल्टी स्टेटमध्ये 2466 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि आता यात ईडीने आरोपपत्र देखील दाखल केलं. अनेक संस्था आहे, बँका आहे ज्या महाराष्ट्रात कोऑपरेटिव्ह. आपल्या इथले आदर्श सोसायटी अजून काही झालेलं नाही. त्याचं ज्ञानराधा आहे, त्या मलकापूर बँक आहे, आता मुंबईची एक बँक झालेली आहे. अशा अनेक बँकांची लूट मला त्या मॅनेजमेंटने केलेली आहे. त्यात ज्ञानराधा आणि तर राजकीय आश्रय घेतल्यानंतर याच्यावर कारवाई सुद्धा सरकारने जशी पाहिजे तशी केलेली नाही. जशी पाहिजे तशी अजूनही कारवाई केलेली नाही, अजूनही पूर्ण प्रॉपर्टी जप्त केलेली नाही आणि म्हणून ती करण्याची आवश्यकता आहे. दादा, शेतकरी आत्महत्यांचा विषय वाईट तर वाढता आहे. मराठवाड्यात जवळपास 1000 आत्महत्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. जास्त आत्महत्या झालेल्या आहे कारण सरकारने आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार अशी घोषणा केलेली. प्रत्यक्षात बियाण्यापासून तर शेतमाल जो उत्पादन झालं तो विकण्यापर्यंत सगळ्या ठिकाणी सरकारचे धोरणं चुकीचे जात आहेत. बियाण्याचे भाव महाग आहे, त्याच्यात बोगस बियाण्याचे प्रकार आहे, खताची सगळी स्थिती आहे, मजुरी वाढलेली आहे, मजुरी भेटत नाही. नंतर वरतून पावसाचं पाण्याची याची निश्चिती नाही. कधी दुष्काळ पडतो तर कधी जास्त पाऊस पडतो तर कधी गारपीट होते आणि त्याच्यानंतर उरलेलं सुरलेलं जे काही पीक आहे त्याला बाजारात भाव मिळत नाही. अजून ही सगळी त्रेधा तिरपीट शेतकऱ्याची आताच्या घडीला उडालेली आहे. सरकारने हमी भावाची घोषणा केली, अजून ही घोषणा हवेतच आहे. उत्पादन दुपटीनं करण्याची घोषणा केली, अजून त्याच्याविषयी काही पावलं उचललेली नाही. म्हणून मला असं वाटतं सरकारची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. कर्जमुक्तीसाठी देखील त्यांनी घोषणा केलेली होती. त्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा तर महायुतीनंच केलेली आहे, परंतु अजून कर्जमुक्तीविषयी यांचं थोबाड उघडत नाही अजून.